नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट या यूट्यूब चॅनलवरती मी आपले सहर्ष स्वागत करत आहे. तर आपण जी वनरक्षकसाठी जी फ्री सिरीज चालू केलेली आहे, जिचं नाव आहे की सिलेक्शनवाली सिरीज या नावाने जे आपण PYQ डिस्कस करणार आहोत. फॉरेस्टचे जे 2023मध्ये क्वेश्चन पेपर झाले होते त्याच्यामधील मॅथचे क्वेश्चन याच्यामध्ये या सिरीजमध्ये मॅथचे, रिजनिंगचे, GK, मराठी आणि GS. तर या सिरीजमध्ये आपण फ्री सेशनमध्ये तुम्हाला कंटेंट जो आहे 2023च्या PYQचा किंवा संभाव्य पेपरचा, तर ते तुम्हाला या सिरीजच्या माध्यमातून देण्यात येणार आहोत. मित्रांनो, जे लोक तुम्हाला हा कंटेंट पेड स्वरूपात देतात ते आपण आपल्या चॅनलमध्ये फ्री स्वरूपात देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचा तुम्ही नक्की फायदा घ्या. त्याच्यासाठी काय करायला लागेल, तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे की विजन गव्हर्नमेंटला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. याच्यामध्ये जर टार्गेट आहे आपलं ते 15पैकी 15 घेण्याचं राहणार. आणि जर का तुम्ही शेवटपर्यंत जर का विजन गव्हर्नमेंटला फॉलो केलं तर असाही एकही विद्यार्थी राहणार नाही की ज्याचा फॉरेस्ट वनरक्षक त्याच्यामध्ये तुमचा रिझल्ट येणार नाही, याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. नाहीतर आपल्या चॅनलला अनसबस्क्राईब करून चाललं जायचं. तर याच्यामध्ये आपण फक्त क्वालिटीवरती भर देणार आहोत, ना की क्वांटिटी. कारण की या बदलत्या काळामध्ये तुम्हाला स्मार्ट स्टडी जे आहे ते तुम्हाला टिकून ठेवणार आहे. बाकीचे अभ्यास तर सर्वच करतात, पण तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल. त्याच्यासाठी तुम्ही कनेक्ट राहा विजन गव्हर्नमेंटशी आणि तुम्हाला याच्यामध्ये नक्की फायदा होईल की बीइंग स्मार्ट, म्हणजे स्मार्ट बनण्यासाठी तुम्हाला विजन गव्हर्नमेंट चॅनल नक्की मदत करेल. त्यात तुम्ही यासाठी विजन गव्हर्नमेंटला सबस्क्राईब नक्की करा. तर चला पाहूया आपण याच्यामधील दुसरा व्हिडिओ आहे आजचा हा. या अगोदर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे. काल काही कारणास्तव मला व्हिडिओ टाकता आला नाही, त्याच्यामुळं आज दुसरा व्हिडिओ मी अपलोड करतो आहे. तर चला पाहूया आपण 15 क्वेश्चन जे की 2023चे फॉरेस्टचे. तर पहिला प्रश्न असा आहे, इंग्लिशमध्ये दिलेला आहे पण मी तुम्हाला त्याचं ट्रान्सलेट करून तुम्हाला मराठीमध्ये सांगते. 4 words pair have been given, out of which 3 are like in some manner and 1 is different. Select one that is the different. म्हणजे याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहे तुम्हाला. तर याच्यामध्ये 3 जे आहेत तर ते सारखे आहे आणि एक जे आहे तर ते डिफरंट आहे, म्हणजे त्यांचं जे लॉजिक आहे ते वेगळं आहे. तर ते कोणत्या स्वरूपाचं आहे तर ते आपण पाहू. प्रश्न क्रमांक पहिला होता. तर याच्यामध्ये असं दिलेलं आहे की लखनौ आणि उत्तर प्रदेश. तर उत्तर प्रदेश राज्य आहे आणि त्याची राजधानी जी आहे, म्हणजे इथे राजधानी पहिल्या याच्यामध्ये राजधानी आणि इथे दिलेलं आहे राज्य. तर दुसऱ्या याच्यामध्ये बिहारचं राज्य आहे आणि त्याची राजधानी पटना. तिसऱ्या नंबरचा राजस्थान आणि त्याची राजधानी सुद्धा जयपूर आहे. परंतु ऑप्शन 4मध्ये जे आहे ते जे दिलेलं आहे तर ते देश आहे आणि त्या काठमांडूची राजधानी आहे नेपाळ. तर याच्यामध्ये देश आणि राजधानी या स्वरूपात संबंध आहे आणि बाकीचे 3 ऑप्शन आहेत ते राजधानी आणि राज्य या संबंध आहे याच्यामध्ये, म्हणजे या लॉजिकशी ते रिलेटेड आहे. तर याच्यामुळे जे आहे 3 वरचे जे आहेत तर ते सारखे आहेत आणि नंबर 4 जे आहे ऑप्शन 4 काठमांडू नेपाळ, तर याच्यामध्ये हा चुकीचा आहे. तर हा पहिला प्रश्न होता, जे की त्या दिवसचा जो आपण पहिल्या शिफ्टचा जो पेपर पाहिला होता. तर फॉरेस्टचे जे पेपर आहेत तर ते 3 शिफ्टमध्ये होतात. तर त्याच्यामधला हा दुसऱ्या शिफ्टचा आहे. त्या दिवशी आपण पहिल्या शिफ्टचा पाहिला. तर मॅक्झिमम पहिल्या दिवसच्या जेवढ्या काही शिफ्ट आहेत तर त्याच्यामध्ये सेम शिफ्टसारखे प्रश्न येतात, सेम लॉजिकवरती. चेंजिंग राहते त्याच्यामध्ये फक्त डाटा, बाकी लॉजिक जे आहे तर ते सेम आहे. काही जे ऑप्शनचे जे उत्तर आहे तर ते तेच आहेत, फक्त त्याच्यामध्ये नाव दिलेलं वेगळं केलेलं आहे. प्रश्न सेम आहे. तर त्याच्यामधला हा एक प्रश्न होता. त्यानंतर पाहू आपण दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की एका मुलाकडे बोर्ड दाखवत राजीव म्हणाला, तो क्रिकेट खेळणारा मुलगा हा माझ्या वडिलांच्या पत्नीचा मुलगा आहे, तर त्या मुलाचे राजीवसोबत नाते. हा सुद्धा प्रश्न त्या दिवसच्याच क्वेश्चनमध्ये आलेला आहे, म्हणजे त्या दिवसचा हा सेम सेटचा प्रश्न आहे. तर त्याच्यामुळे हा प्रश्न आय थिंक लॉजिक सेम याचं कॉपी पेस्ट झालेलं आहे. फक्त ज्याच्यामधलं जे डाटा आहे तो चेंज झालेला आहे, बाकी सगळं सारखंच आहे. तर पाहू आपण हा प्रश्न. तर एका मुलाकडे बोर्ड दाखवत राजीव म्हणाला, तर राजीव काय म्हणाला, याच्यामध्ये कोण आहे, राजीव आहे आणि ते मुलगा आहे. तर याच्यामध्ये तो क्रिकेट खेळणारा मुलगा, म्हणजे हा क्रिकेट खेळणारा मुलगा आहे, हा तो मुलगा आहे. हा माझ्या म्हणजे राजीवच्या माझ्या वडिलांच्या पत्नीचा मुलगा आहे, म्हणजे वडिलांच्या याची वडील आणि वडिलाची पत्नी म्हणजे याची आई होणार आणि त्या आईचा हा मुलगा आहे, कोण, तो क्रिकेट खेळणारा मुलगा. तर याची जी आई आणि याची आई सेम आहे, म्हणजे या दोघांचं नातं कोणतं आहे तर भाऊ.
तर याच्यामध्ये ऑप्शन सी जे दिलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे. हे दोघं कोणत्या नात्याने बांधलेले आहेत तर भाऊ या नात्याने बांधलेला आहे. तर हा नातेसंबंध आवडीचा प्रश्न होता आणि तो बेसिक प्रश्न होता. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. तर प्रश्न क्रमांक 3. याच्यामध्ये एक आकृती दिलेली आहे आणि त्यापैकी वरील चित्रात अंतर्निहित नाही. म्हणजे या आकृतीपासून जे 4 ऑप्शन दिलेले आहे तर यापासून कोणती आकृती तयार होते आणि कोणती आकृती तयार होत नाही. तर आपल्याला काय विचारलं अंतर्निर्मित आहे म्हणजे या आकृतीपासून ती आकृती 4 ऑप्शनपैकी आकृती जी आहे ती तयार झाली पाहिजे. तर त्याच्यामध्ये पाहू आपण ऑप्शन पहिला. तर ही बेसिक आकृती दिलेली आहे म्हणजे हा एक समलंब चौकोन दिलेला आहे त्यांनी. तर समलंब चौकोनपासून कोणती बनू शकते तर याच्यामध्ये 1 2 3 4 5 आणि त्यानंतर आतमध्ये त्रिकोण दिलेला आहे. तर आतमध्ये त्रिकोण होईल का नाही कारण की याच्या 4च बाजू दिलेल्या आहेत. तर त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन जे आहे तर याच्यामध्ये उत्तर दिलेलं आहे. तर ते कसं काय उत्तर दिलं आहे तर याच्यामध्ये ही बेसिक आकृती झाली तिची आणि हिची जी अशी रेष होती तिला त्यांनी असं न लिहिता तिला मधातून ब्रेक केलं आणि तिच्या जे मध्य पॉईंट आहे त्याच्यावरती त्यांनी टाकून दिलं म्हणजे ही आकृती याच्यामध्ये तयार होऊ शकते. आणि ऑप्शन 3मध्ये जे आहे तर ते का नाही त्याच्यामध्ये पाहू आपण. याच्यामध्ये त्यांनी अगोदर ही आकृती दिली, एक आयत दिला, त्याच्यानंतर तिला मधातून ब्रेक केलं, त्याच्यानंतर तिला चौरस केलं आणि त्याच्यामध्ये आणि एवढी कॉम्प्लिकेटेड आकृती एवढ्या सिंपल आकृतीपासून तयार होऊ शकते का तर नाही. म्हणून हे ऑप्शनसुद्धा गेला, ऑप्शन 3सुद्धा गेला. आणि ऑप्शन 4 का नाही होऊ शकत तर ऑप्शन 4मध्ये अगोदर त्यांनी पंचकोन दिलेला आहे, पंचकोन दिला, त्याच्यानंतर त्यांनी अर्ध त्रिकोण काढलेला आहे त्याच्या वरती भागात. आणि ही जी आकृती आपली एकदम बेसिक आहे त्याच्यामुळे हा सुद्धा एवढा कॉम्प्लिकेट आकृती याच्यापासून तयार होत नाही. प्रश्न एकदम सोपे होते तर जास्त डोकं लावायचं काम नव्हतं आणि ज्याने जास्त डोकं लावलं त्याचं नक्कीच 100% चुकलं असेल. काही वेळेस असं होते की आपण जास्त विचार करतो, अभ्यास करतो आणि त्याच्यापेक्षा अपेक्षापेक्षा सोपं येते. तर आपल्याला क्वेश्चन जेव्हा आपण सॉल्व्ह करत राहतो तिथे एक्झाम हॉलमध्ये तेव्हा आपल्याला आपल्यावरती विश्वास नाही बसत की एवढा सोपा प्रश्न हा असू शकत नाही. त्याच्यामुळे आपण जास्त ओव्हर थिंक करून तो प्रश्न आहे त्याला जास्त कॉम्प्लिकेट करून टाकतो स्वतःहून आणि तो प्रश्न आपला चुकण्याचे 100% चान्सेस राहते. हे मी माझं वैयक्तिक मत सांगत आहो की मी एकदम सोप्या पद्धतीची जी गणितं येतात त्याला कॉम्प्लिकेटेड करून आणखी कॉम्प्लिकेटेड करतो त्याला. त्याच्यामुळं जे आहे ते प्रश्न चुकण्याचे चान्सेस राहते आणि माझ्यासोबत असं सुद्धा झालेलं आहे. त्याच्यामुळं मी सांगत आहो की प्रश्न पहिले तर एकदम बेसिकनेच विचार करायचा त्याच्याबद्दल, त्याच्यानंतर जे आहे आपले जे दुसरं लॉजिक आहे ते डेव्हलप करायचं, पण पहिल्यांदा अगोदर बेसिकपासून सुरुवात करायची. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. मग या प्रश्नाचं उत्तर जे आहे या 3 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल अशी संख्या दिलेल्या पर्यायांमधून निवडा. तर याच्यामध्ये सिरीज दिलेली आहे आणि पुढची जी संख्या येते ती आपल्याला पाहायची. तर अगोदर आपण सिरीज लिहून घेऊ. तर याच्यामध्ये 13, 25, 51, 101, 203 आणि त्यानंतर क्वेश्चन. तर तुम्हाला सांगितलं मी की यासारखी सिरीज जर का आली लहानाकडून मोठ्याकडे आली किंवा मोठ्याकडून लहानात आली तरीही आपण लहानाकडून मोठ्याकडेच लिहून टाकायची. त्यानंतर त्याचे जे फरक आहेत तर ते फरक पाहायचा आणि फरक जर का मोठा असेल ज्याच्यामध्ये जास्त वेळ लागते त्यासारखेच काय करायचं तर वर्ग, घन, गुणाकार, भागाकार करून त्याला त्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करायचा. आणि तुम्हाला घन आणि वर्ग जर का काढण्याची ट्रिक जर का माहीत नसेल सोपी तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी आपला अपलोड केलेली आहे अगोदर, त्याच्यापासून तुम्हाला नक्की बेसिक जे आहे त्याचे वर्ग आणि घन काढता येणार. तर याच्यामध्ये दिलेलं आहे तर ते आपण पाहू कोणतं लॉजिक लागतं. तर याच्यामध्ये एवढं बेसिक माहिती आहे मला की 13 गुणिले 2 केलं तर 26 होते आणि त्याच्यामधून जर का 1 मायनस केला तर 25 येते. म्हणजे असं करून पाहतो मी गुणिले 2 वजा 1, त्यानंतर 25 दुनी 50 आणि प्लस 1 केल्यानंतर 51 येते. म्हणजे गुणिले 2 प्लस 1 म्हणजे इथं गुणिले 2 वजा 1 आणि गुणिले 2 प्लस 1 त्यासारखं लॉजिक दिसत आहे. त्यानंतर पहा तुम्ही गुणिले 2 करतो म्हणजे हे किती होईल तर 102 होते आणि 102मधून जर का 1 मायनस केला मी तर मला लॉजिक इथे भेटलेलं आहे. याच्यामध्ये लॉजिक भेटलेलं आहे की गुणिले 2 वजा 1 गुणिले 2 प्लस 1, एकदा वजा केलं आणि एकदा प्लस केलं गुणिले 2 करून, त्यानंतर इथं वजा केलं एकदा आणि याच्यामध्ये गुणिले 2 प्लस 1 होईल. तर याच्यानंतर पुढे काय होईल तर गुणिले 2 मायनस 1
म्हणजे 203ची जर का दुप्पट केली तर ती 406 होते आणि 406मधून आपण 1 मायनस केला तर 405. तर हे उत्तर आहे. एकदम बेसिक सिरीज होती ही पण. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. अंकमालिका दिलेली आहे इथे, सॉरी वर्णमालिका. तर खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येऊ शकेल असे अक्षर दिलेल्या पर्यायामधून निवडा. तर अंकमालिका दिलेली आहे ते, सॉरी अक्षरमालिका. तर ती आहे ए, सी, ई, जी आणि त्यानंतर प्रश्नोत्तर चिन्ह. तर याच्यामध्ये ए नंतर काय ते बी सोडला त्यांनी, त्यानंतर सी म्हणजे बी त्यांनी ड्रॉप केला, त्यानंतर सी नंतर डी, त्यानंतर ई म्हणजे जो डी आहे तो त्यांनी ड्रॉप केला, पुढचा अंक घेतला. डी नंतर ई नंतर एफ नंतर जी म्हणजे एफ जो होता तो त्यांनी ड्रॉप केला. जी नंतर एच ड्रॉप करेल, एच नंतर आय, जी एच होता तो ड्रॉप करेल आणि आय जे आहे तर ते त्यांनी केलं, म्हणजे ऑप्शन बी दिलेला आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी आय. तर अशी ही मालिका होती. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 काय म्हणते ते पाहू. तर PQRSTUV या 7 मित्रापैकी व्ही हा पी आणि आर यांच्या नावाने वयाने मोठा आहे. आर हा एस पेक्षा वयाने मोठा आहे. यू हा फक्त एका मित्रापेक्षा वयाने मोठा आहे. पी हा वयाने तिसरा सर्वात मोठा आहे. टी वयाने सर्वात लहान आहे. व्ही हा क्यू पेक्षा वयाने लहान आहे. तर सर्वात मोठा कोण? त्याच्यामध्ये 7 मित्र दिलेले आहे आणि यांचे वय दिलेले आहे. तर सर्वात मोठा कोण याच्यात आपल्याला विचारलेलं आहे. तर यासारखा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा. तर किती मित्र आहेत तिथे? 7 मित्र आहेत. तर त्याच्यासाठी आपण 7 लाईन आहे तर ती ड्रॉ करून घेऊ. 1 2 3 4 5 6 आणि 7. तर 7 लाईन ड्रॉ केल्या. त्यानंतर काय सांगितलं आहे, व्ही हा पी आणि आर यांच्यापेक्षा वयाने मोठा आहे. व्ही जो आहे तो पी आणि आर यांच्यापेक्षा वयाने मोठा आहे. ही झाली पहिली कंडिशन. त्याच्यामध्ये दुसऱ्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे आर हा एसपेक्षा, बेसिक तुम्हाला सांगतो मी, प्रत्येकजण तुम्हाला याच लॉजिकने सांगेल की कसं सॉल्व्ह करायचं. याच्यामध्ये त्यांची काही फिक्स जागा दिलेली नसते. तर याच्यामध्ये आपण असं वाक्य पाहू की ज्याच्यामध्ये एखाद्याचं फिक्स स्थान दिलेलं आहे त्यानुसार आपण सॉल्व्ह करू. तर व्ही पी आर याच्यामध्ये काय सांगितलं, व्ही हा पी आणि आर यांच्यापेक्षा वयाने मोठा आहे. याच्यापासून भेटते का आपल्याला? नाही. तर आर हा एसपेक्षा वयाने, आर जो आहे तो एसपेक्षा वयाने मोठा आहे. ठीक आहे. यू हा फक्त एका मित्रापेक्षा वयाने मोठा आहे. यू जो आहे तो फक्त एका मित्रापेक्षा वयाने मोठा आहे. म्हणजे आपलं खालून वरती पाहतो आपण, म्हणजे खाली सर्वात लहान आणि वरी सगळ्यात मोठा. तर यू जो आहे हा फक्त एका मित्रापेक्षा वयाने मोठा आहे. म्हणजे त्याचं वय, यू कुठं बसणार? यू राहणार इथे. एक मिनिट दुसऱ्या रंगाने घेतो मी इथे. तर यू कुठे राहणार याच्यामध्ये? तर यू इथे राहणार, कारण की त्याचं फक्त वय जे आहे ते फक्त एका मित्रापेक्षा वयाने मोठा आहे. कोण? यू. इथं कोण आहे ते माहीत नाही आपल्याला. पी हा वयाने तिसरा सर्वात मोठा आहे. पी जो आहे तो वयाने तिसरा सर्वात मोठा, म्हणजे मोठा हा सगळ्यात मोठा पहिला, हा सगळ्यात मोठा दुसरा आणि हा सगळ्यात मोठा तिसरा. म्हणजे पी जो आहे तर त्याचं स्थान कुठं राहील? तर पीचे स्थान राहील वरून तिसरा क्रमांक स्थानावर. त्यानंतर हा सुद्धा झाला. आता टी वयाने सर्वात लहान आहे. टी वयाने सर्वात लहान आहे म्हणजे तो सगळ्यात खाली आहे. व्ही हा क्यू पेक्षा वयाने मोठा आहे, वयाने लहान आहे. व्ही जो आहे तो क्यू पेक्षा वयाने लहान आहे, म्हणजे क्यू त्याच्यापेक्षा मोठा आहे. तर इथेही संबंध दिला आहे. त्यानंतर व्ही जो आहे हा पी आणि आर यांच्यापेक्षा वयाने मोठा आहे, म्हणजे व्ही हा पी आणि आर, तर पी आणि आर, तर इथे आलेला आहे पी, त्याच्यानंतर कोण येईल वरी? व्ही. म्हणजे व्ही जो आहे तो पी आणि आर पेक्षा वयाने मोठा आहे. म्हणजे पी जर का इथे असेल तर आर कुठे येऊ शकते? इथे येऊ शकतो किंवा इथे येऊ शकतो. पण मला याच्यावर काही घेणं नाही की ते कुठे येऊ शकेल, कारण की आपल्याला काय विचारलेलं आहे त्यांनी की वयाने सर्वात मोठा कोण आहे. वयाने सर्वात मोठा कोण आहे म्हणजे मधातली जागा विचारली का त्यांनी? तर नाही. आरचा आहे तो पी आणि आर, याच्यामध्ये जो आपल्याला आहे आर तो व्ही आणि पी यांच्यापेक्षा वयाने लहान आहे, म्हणजे तो वरती येऊ शकणार नाही. म्हणजे ऑप्शन जो आहे आर हे गेलं, पी जो आहे तो गेला आणि त्याच्यानंतर आता एक एस आहे आणि क्यू उरला. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की व्ही हा क्यूपेक्षा वयाने लहान आहे. व्ही जो आहे हा क्यूपेक्षा वयाने लहान आहे, म्हणजे व्ही जो आहे क्यूपेक्षा लहान आहे, म्हणजे सगळ्यात मोठा कोण राहणार? तर क्यू. म्हणून
याच्यामध्ये आपल्याला विचारलं आहे त्यांनी की सगळ्यात मोठा कोण आहे, तर सर्वात मोठा कोण आहे याच्यामध्ये, तर क्यू, म्हणजे ऑप्शन 1 जे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर तुम्हाला जर का समजलं नसेल तर तुम्ही एकदा मागे घेऊन पाहू शकता. आणि एवढं काही हार्ड वगैरे नव्हता हा क्वेश्चन, जे की 2-2 वेळेस पाहण्याची गरज राहणार तुम्हाला. त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न क्रमांक 7. खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल अशी संख्या दिलेल्या पर्यायामधून निवडा. तर याच्यामध्ये सिरीज दिलेली आहे आणि त्याच्या नंतर काय येईल तर ते पाहायचं आपल्याला. तर लिहून घेऊ आपण अगोदर 2, 8, 26, 80 आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क. तर तुम्ही जर का मागचा व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही, तर हे जे प्रश्न आहे सेम कॉपी झालेला आहे, सेम, म्हणजे त्याचे ऑप्शनसुद्धा चेंज झालेले नाही आहे, ना त्याचं लॉजिक चेंज झालं, ना त्याचे आकडे चेंज झालेले आहे. तर याचं लॉजिक जे आहे तर ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगून दिलं होतं मी. आणि त्याचा आणखी तुम्हाला हा प्रश्न जो आहे मी 2 पद्धतीने सांगतो की कोणकोणते लॉजिक याच्यामध्ये लागू शकते. तर याच्यामध्ये दिलेलं आहे की अगोदर 2, 8, 2 पासून 8, 8 नंतर 26, 26 नंतर 80 आणि 80 नंतर काय येईल. तर याच्यामध्ये पहिलं जे लॉजिक आहे तर ते सांगतो. तर याच्यामध्ये गुणिलं बेत्रिक 6, म्हणजे गुणिलं 3 प्लस 2, त्यानंतर 8 24 प्लस 2 म्हणजे गुणिलं 3 प्लस 2 गुणिलं 3 आणि याच्यानंतर प्लस 2 म्हणजे गुणिलं 3 प्लस 2. याच्यामध्ये 8 त्रिक 24 आणि 2 26, 26 त्रिक 78 प्लस 2 80 आणि 80 गुणिलं 3, इथं गुणिलं 3 करू आणि त्याच्यामध्ये 2 मिळून घेऊ. तर 80 गुणिले 3 म्हणजे 8 त्रिक 24 म्हणजे 240 आणि याच्यामध्ये 2 जर का केलं तर 242 या प्रश्नाचं उत्तर आहे, म्हणजे ऑप्शन 2 मध्ये दिलेलं आहे. हे तर झालं याच्यामधलं पहिलं लॉजिक. त्यानंतर दुसरं लॉजिक कोणतं लागतं तर ते तुम्हाला दुसरं लॉजिक मी सांगतो. मी हा प्रश्न 2 नंतर 8 दिलेला आहे, त्यानंतर 26 आणि 80. तर याच्यामध्ये 3चा पहिला घात केला, त्यानंतर -1. 8ला कसं लिहिलं त्यांनी हे मोजून टाकू आपण अगोदर. हे झालं पहिलं. त्यानंतर 8ला कसं लिहिलं त्यांनी तर 3चा दुसरा घात आणि -1, बरोबर आहे. त्यानंतर 26ला काय लिहिलं त्यांनी तर 3चा तिसरा घात -1 म्हणजे 3चा तिसरा घात 27 आणि -1. त्यानंतर 80ला कसं लिहिलं त्यांनी तर 3चा चौथा घात -1 म्हणजे 3चा चौथा घात किती होते तर 81 होते आणि 81 मधून 1 मायनस केला तर 80 होते. तर याला कसं लिहिलं असेल त्यांनी इथे काय येईल पुढे तर 3चा पाचवा घात -1. तर 3चा पाचवा घात किती येते तर 243. 243 कसं तर 3चा 5 वेळेस गुणाकार करायचा, 3 गुणिलं 3 गुणिलं 3 गुणिलं 3 गुणिलं 3. तर याच्यामध्ये आपण आता 3चा चौथा घात काढला तर 3चा चौथा घात किती येते 81 आणि परत त्याला 3ने गुणायचं म्हणजे 3 × 3 8 त्रिक 24 म्हणजे 3चा पाचवा घात किती येते तर 243 आणि त्याच्यामधून 1 मायनस केलं तर 242, की जे की या प्रश्नाचं उत्तर आहे, ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. हा प्रश्नाचं लॉजिक चेंज झालेलं नाही किंवा आकडेसुद्धा चेंज झालेले नाही आणि हा दुसऱ्या शिफ्टचा प्रश्न आपण पाहत आहोत. त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल अशी संख्या दिलेल्या पर्यायामधून निवडा. ही सुद्धा एक मालिका दिलेली आहे, तर ती अगोदर आपण लिहून घेऊ. याच्यामध्ये दिलं आहे 6, 9, 14, 21, 30 आणि पुढे प्रश्नार्थक चिन्ह. तर याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला सांगितलं मी की याच्यामध्ये जे आहे तर ते अगोदर सर्वात अगोदर आपलं एक काम आहे की याला लिहून घ्यायचं आणि त्यानंतर याचा जो फरक आहे तो पाहायचा. मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न जे आहे ना तर त्या फरकाने सॉल्व्ह होऊन जातात. त्याच्यामध्ये आपल्याला कळते की वर्ग असेल तर त्याच्या आसपासचे त्याच्यामधून 1 मायनस केलेलं राहते किंवा 2 मायनस केलेलं राहते किंवा प्लस केलेलं राहते. तर याच्यामध्ये म्हणून फरक काढणं महत्त्वाचं असते. तर याच्यामध्ये अगोदर पाहू आपण तर याच्यामध्ये कितीचा फरक आहे तर याच्यामध्ये फरक आहे 3चा. त्यानंतर याच्यामध्ये फरक आहे 5चा, याच्यामध्ये 7,
म्हणजे 3, 5, 7 याच्यामध्ये किती आहे 9 आणि 9मध्ये 2 जर का प्लस केले किती येते 11 आणि 30मध्ये जर का आपण 11 मिळवले 30मध्ये 11 मिळवले तर 41 येते म्हणजे जे की ऑप्शन बी मध्ये दिले. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी 41. तर त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. ज्याप्रमाणे दुसरे पद पहिल्या पदाशी संबंधित आहे त्याचप्रमाणे तिसऱ्या पदाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. म्हणजे याच्यामध्ये 2 जे शब्द आहेत तर पहिले यांचा जे संबंध आहे तर तो सारखा आहे आणि या पदाचा संबंध तिसऱ्यासोबत कसा राहील तर ते आपल्याला पाहायचं. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते पाहू आपण अगोदर. ए, व्ही, ई आणि त्यानंतर एस दिलेला आहे आणि याच्यापासून त्यांनी काय तयार केलं तर ई, व्ही, ए आणि एस. तर हे लिहिल्यानंतर समजलं मला की जे 2 नंबरचा आणि 4 नंबरचा जे अंक आहे अक्षर आहे तर त्यांची बदली न करता जसंच तसं लिहिलं आहे त्यांनी आणि पहिलं जे अक्षर आहे ते तिसऱ्या स्थानी आणि तिसरं जे अक्षर आहे ते पहिल्या स्थानी. तर असंच याच्यामध्ये सुद्धा लॉजिक लावू आपण. तर याला अगोदर कसं लिहू आपण एन, ए, एम आणि ई. म्हणजे त्यांनी काय केलं 2 नंबरचं जे आहे तर ते तसंच ठेवलं आणि 4 नंबरचं आहे ते तसंच ठेवलं. म्हणजे शेवटी ई येईल. याच्यामध्ये शेवटची जी आहे याच्यामध्ये शेवटच्या स्थानी ई येते आणि इथे ए येते. तर ई कुठे आहे तर ई जे आहे तर ते एकाच ऑप्शनमध्ये आहे. म्हणजे एक जरी सॉल्व केला असता आपण तरी आपलं उत्तर भेटून गेलं असतं आपण. त्यानंतर याच्यामध्ये पूर्ण सांगतो मी तुम्हाला. तर हे जे आहे तिसऱ्या क्रमांकाचं पहिल्या जागी आणि पहिल्या क्रमांकाचं तिसऱ्या जागी म्हणजे इथं होईल MANE म्हणजे माने हा याच्यापासून शब्द तयार होता म्हणजे जे की ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आहे आणि ते या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. हा सुद्धा प्रश्न त्या दिवशी पहिल्या शिफ्टमध्ये जसा आला होता तसाच आलेला फक्त याचा थोडासा डाटा चेंज केला आहे त्यांनी पण लॉजिक सेम आहे. प्रश्न क्रमांक 10. एक्स आणि वाय हा एकाच बिंदूपासून सुरुवात करतात त्याच्यामध्ये बी आणि क्यू दिलेलं होतं. तर एक्स आहे उत्तरेकडे 20 मीटर चालतो. तर एक्स तो आहे तो उत्तरेकडे 20 मीटर चालतो. इथून त्यांनी सुरुवात करतात. तर एक्स जो आहे तो 20 मीटर उत्तरेकडे चालतो 20 मीटर. नंतर तो पश्चिमेला वळतो सेम तसंच आहे 40 मीटर चालतो. नंतर तो उजवीकडे म्हणजे जर का त्याची जर का तोंड जर का पश्चिम दिशेला असेल तर त्याचं उजव्या हाताची दिशा कोणती असेल तर उत्तर म्हणजे उत्तर आपण वरी मानतो. तर तो किती चालतो उत्तरेला 25 मीटर आणि तिथे जाऊन तो थांबतो. हा कोण आहे एक्स. तर त्यानंतर वाय त्यावेळेस 45 मीटर उत्तरेकडे चालतो म्हणजे हे अगोदर 20 हा तर सेमच जाईल 20. त्यानंतर तो सरळ 25 जाईल म्हणजे किती होईल टोटल 45 म्हणजे इथे किती जाईल तो 25. टोटल झाले त्यांची दोघांची 45 मीटर. तो गेला उत्तरेकडे. तर एक्सच्या स्थानाच्या संदर्भात वाय आता कुठं तर एक्सपासून वाय कुठे आहे तर तो एक्सच्या पूर्वेस 40 मीटर एक्सच्या पूर्वेस 40 मीटर कारण की याच्या दोघांतला फरक किती आहे अंतर किती आहे तर ते 40 मीटर. म्हणून ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे की एक्सच्या पूर्वेस 40 मीटर म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी आहे. तर हे याच्यामध्ये फक्त त्यांनी एक्स वाय चेंज केला आहे. त्याच्या अगोदर पी वाय होते तर पी क्यू होते तर आणि लॉजिक आणि उत्तर वगैरे त्यांनी सेमच दिलेलं आहे. त्याच्यामुळे पी वाय क्यू करणं महत्त्वाचं असते. याच्यामधून जे आपल्याला कन्सेप्ट आहे की मागचे प्रश्न खाली. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. तर हा इंग्लिशमध्ये दिलेला आहे तर पण मी तुम्हाला मराठीमध्ये कॉपी करून सांगतो. विच वर्ड कॅनॉट बी फॉर्म बाय टीचर. तर याच्यामध्ये टीचर हा जो शब्द आहे तर याच्यापासून कोणता शब्द तयार होत नाही हा त्यांनी विचारलेला आहे. तर आर्चर देअर आर 2 आर इन दिस वर्ड म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की 2 आर म्हणजे 2 आर दिलेले याच्यामध्ये आणि हा जो शब्द आहे तर हा याच्यापासून तयार होऊ शकतो कारण की टीचरमध्ये जो शब्द आहे ARCHER तर याच्यामधून हा शब्द तयार होतो का तर हा आर्चर तयार होतो. परंतु टेक्नो तर याच्यामध्ये एन आणि ओ दिलेला आहे जे की टीचरमध्ये आपल्याला शब्द हे पाहायला मिळत नाही. तर त्याच्यामुळं जो एन आणि ओ हा शब्द आहे याच्यामध्ये नाही आहे त्याच्यामुळे हा टेक्नो शब्द आहे तयार होणार नाही.
तर याच्यामधून कोणता शब्द तयार होतो? ARCH. तर हा टीचरमध्ये ARCH आहे. त्याच्यामुळे टीच जो आहे तो शब्द त्याच्यामध्ये दिलेला आहे, टीच. आणि टी सुद्धा तयार होतो, सुरुवातीला दिलेला आहे टी याच्यामध्ये. पण याच्यापासून कोणता शब्द आहे जो तयार होत नाही? तर तो टेक्नो, कारण की याच्यामध्ये एन आणि ओ आलेला आहे, जे की आपल्याला टीचर या शब्दात पाहायला मिळत नाही. म्हणून टेक्नो या प्रश्नाचं उत्तर आहे, जे की ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी प्रश्नाच्या जागी कोणते अक्षर ठेवले पाहिजे? तर सेम त्या दिवसासारखाच प्रश्न आहे हा. याच्यामध्ये आपल्याला जो प्रश्नार्थ चिन्ह दिलेला आहे त्याच्यामध्ये हे 4 ऑप्शन जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये टाकून पाहायचे आणि त्याच्यामधून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो आणि कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही, तर हे पाहायचं आहे त्याच्यामध्ये आणि उत्तर काढायचं आहे. तर अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी म्हणते. तर अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी तर याच्यामध्ये आपण सर्वात अगोदर आर ऑप्शन टाकून पाहू. तर आरपासून पहिल्यांदा टाकलं तर आर नंतर काय होईल? RICK, रिक तयार होईल. ROUR, रोअर. त्यानंतर REAT आणि RPAM. तर RPAM हा शब्द तयार होत नाही. रिक हा सुद्धा शब्द तयार होणार नाही. रोअर होऊ शकतो, रोअरिंग म्हणजे किंचाळणे, तर हा शब्द तयार होऊ शकतो. परंतु त्याच्यापासून RPAM हा शब्द तयार होत नाही आणि RICK तर हे होणार नाही. त्याच्यामुळं हे जे ऑप्शन आहे आर हे ऑप्शन येणार नाही. त्यानंतर पाहू आपण दुसरा शब्द टाकून पाहू याच्यामध्ये. तर टिक पाहून टी टाकून पाहू. ऑप्शन बी TICK, टिक तयार होऊ शकतो. TOUR, टूरसुद्धा होऊ शकतो. TEAT, टीट. आणि TPAM, तर TPAM यासारखा शब्द नाही आहे आणि टीट यासारखा सुद्धा शब्द नाही आहे. त्याच्यामुळं टी जे आहे याच्यामध्ये चारही याच्यामध्ये जो अक्षर आहे ते टाकल्यानंतर पूर्ण अर्थपूर्ण शब्द तयार झाला पाहिजे. 1-2 शब्द बनून तयार होऊन आपले चालणार नाही, कारण की याच्यामध्ये चारही शब्द दिलेले आहे आपल्याला आणि त्याची जी कंडिशन आहे ती फुलफिल झाली पाहिजे. त्याच्यामुळं टीसुद्धा याच्या जागी येणार नाही. म्हणून ऑप्शन बी जो आहे किंवा ऑप्शन बी जो आहे 2 हा सुद्धा या प्रश्नाचं उत्तर होणार नाही. म्हणून ऑप्शन हा सुद्धा ऑप्शन गेला. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न टाकून पाहू. तर पी टाकून पाहू. पीक हा शब्द तयार होतो. पुअर हा शब्द तयार होतो. तर पीट आणि PPAM, तर यासारखा शब्द होतो का? तर नाही. म्हणून हा तिसरा सुद्धा ऑप्शन गेला. तर उरला आता शेवटचा ऑप्शन, जे की आपलं उत्तर आहे. परंतु त्याच्यापासून कोणकोणते शब्द तयार होते तर ते पाहू आपण, जेणेकरून पुढच्या वेळेस जर काय यासारखं लॉजिक आलं तर आपल्याला या शब्द आलं तर आपल्याला ओळखता आलं पाहिजे. तर SICK, SOUR, SEAT आणि SPAM. तर एस टाकल्यानंतर चारही अर्थपूर्ण शब्द तयार होतात. सीक म्हणजे बिमार पडणे, सोर म्हणजे त्याची चव, त्यानंतर सीट म्हणजे बसणे वगैरे, आणि त्यानंतर स्पॅम हा सुद्धा शब्द तयार होतो. म्हणजे एस टाकल्यानंतर चारही अर्थपूर्ण शब्द तयार होते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे ऑप्शन डी, जे की एस या प्रश्नाचं उत्तर आहे. याच्यामध्ये लॉजिक सेम दिलेलं आहे, जे की आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण याच्याबद्दल डिस्कस केलेलं आहे. तर त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न क्रमांक 13. खालील मालिकेतील प्रश्नाच्या जागी येऊ शकेल अशी संख्या दिलेल्या पर्यायामध्ये निवडा. तर याच्यामध्ये सिरीज दिलेली आहे 40, 30, 12, 16 आणि 12. तर प्रश्नार्थ चिन्ह. तर तुम्हाला सांगितलं मी की जरीच त्यांनी सिरीज मोठ्याकडून लहानाकडे दिली, परंतु आपण काय करायचं तर लहानाकडून मोठ्याकडे लिहित न्यायची. 12, 16, 22, 30 आणि त्यानंतर 40. तर ह्याच्यामध्ये कितीचा फरक दिसतो आपल्याला? तर याच्यामधला फरक काढू आपण. याच्यामधला फरक 4, याच्यामधला फरक 4 आणि 2 6, याच्यामधला 8, याच्यामधला 10. तर आपल्याला इकडची प्रश्नार्थ विचारला का? नाही, आपल्याला विचारलं आहे इकडची जी संख्या आहे तर त्याच्यामध्ये फरक जो आहे तो 2 कमी होत येत आहे. तर 4मधून 2 कमी करू आपण 2, आणि 2 जे आहे ते 12मधून कमी केलं उत्तर किती आहे? तर डी, जे की 10 या प्रश्नामध्ये दिलेलं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे. तर अशी सिरीज जी असेल, तर ही मोठी सिरीज असो लहान सिरीज असो, तरीही आपण काय करायचं तर लहानाकडून मोठ्याकडे लिहित न्यायची, जेणेकरून आपल्याला फरक त्यांचा काढणे सोपे होऊन जाते.
तर या प्रश्नामध्ये दिलेलं आहे ऑप्शन बी, जे की 10 उत्तर येते याचं. त्यानंतर पाहू 14 नंबरचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. अरुण म्हणाला, पंकजीची आई ही माझ्या वडिलांच्या पत्नीची आई आहे. तर पंकजचे अरुणसोबत नाते काय? तर याच्यामध्ये दिलं आहे पंकज अरुण म्हणाला. अरुण आहे इथे एक, अरुण म्हणाला पंकज, आणि दोन कॅरेक्टर आहे याच्यामध्ये, अरुण आणि पंकज. पंकजाची आई, म्हणजे याची जी आई आहे, पंकजाची आई ही माझ्या वडिलांच्या पत्नीची आई आहे. म्हणजे माझे वडील म्हणजे अरुणचे जे वडील आहे, अरुणच्या वडिलाची जी पत्नी आहे, म्हणजे याची ही आई झाली, तर तिची आई आहे कोण? तर ही जी स्त्री आहे, ही स्त्री हिची आई आहे, हिची सुद्धा आई आहे ती स्त्री. आणि हिचा जो मुलगा आहे तर तो कोण आहे? पंकज. म्हणजे पंकज आणि याची अरुणची आई जी आहे तर ते दोघं बहीण भाऊ आहे. तर इथे कोण येईल? पंकज. तर याच्यामध्ये पाहू आपण, पंकजाची आई म्हणजे या दोघांची आई सेम आहे. पंकजाची आई ही माझ्या अरुणच्या वडिलांच्या पत्नी, अरुणची वडिलांची पत्नी म्हणजे त्याची आई, आणि तिच्या आईची आई आहे, पत्नीची आई आहे. म्हणजे हिची आई आहे का? तर हो, बरोबर आहे. तर याच्यामध्ये आपल्याला कोणाचं नातं विचारलं तर पंकजचे अरुणसोबत. तर तो पंकज आहे, पंकज आणि अरुणचे नाते काय? तर आईचा भाऊ कोण असतो? आपला मामा असतो. म्हणजे याच्यामध्ये डायरेक्ट दिलं त्यांनी की आईचा भाऊ. तर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. नाहीतर दुसरा ऑप्शन असता मामा. तर हे या प्रश्नाचं उत्तर असतं. तर हा प्रश्न क्रमांक 14 होता, आणि नातेसंबंधावरती हा प्रश्न होता. त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15, जो की शेवटचा प्रश्न आहे. खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल अशी संख्या दिलेल्या पर्यायामधून निवडा. तर याच्यामध्ये सिरीज दिलेली आहे, आणि ती कशा प्रकारे याच्यामध्ये लॉजिक आहे तर ते याच्यामध्ये विचारलं आहे. तर याच्यामध्ये सुरुवातीला अगोदर लिहून घेऊ आपण 8, 16, प्रश्नार्थक चिन्ह, त्यानंतर 64 आणि 128. तर याच्यामध्ये 8 गुणिले 2 केलं तर 16 येते. त्यानंतर प्रश्नार्थक चिन्ह आहे, आणि इथे सुद्धा प्रश्नार्थक चिन्ह आहे. आणि 64 गुणिले 2 केले तर ते सुद्धा 128 येते. तर 16 गुणिले 2 केले आपण तर किती येते? 32. 16 गुणिले 2 32, आणि 32 गुणिले 2 केलं तर काय येते? 64. म्हणजे इथे 32 जे आहे ते बरोबर येते, म्हणजे जे की ऑप्शन 2 मध्ये दिलेलं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, 32. तर मित्रांनो, या प्रकारे आपण जे आहे तर ते आज वनरक्षकचे जे 15 क्वेश्चन होते तर ते कवर केलेले आहे. 15 प्रश्न म्हणजे तुम्हाला एकूण 30 गुणांची तयारी याच्यामध्ये होत आहे. सोबतच आपले मराठीचे आणि इंग्लिशचे सुद्धा लेक्चर याच्यावरती अपलोड केले जाईल. आणि तलाठीची जर का तुम्ही तयारी करत असाल तर तलाठीची वगैरे क्वेश्चन जे आहे तर ते मी स्वतः तुम्हाला डिस्कस करून घेणार आहे तुमच्याकडून, आणि हे तुम्हाला एकदम फ्री ऑफ कॉस्टमध्ये दिले जाईल. तर तुम्हाला फक्त काहीच करायचं नाही आहे. जो गरजू विद्यार्थी आहे किंवा ज्यांची पेड वगैरे बॅच वगैरे घेण्याची हे नसते, क्षमता नसते, त्यांच्यासाठी आपण हे जे प्रश्न झालेले आहेत ते तुम्हाला देणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही विजन गव्हर्नमेंटला सबस्क्राईब नक्की करा, आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, ज्याच्यामध्ये आपण तुम्हाला फक्त क्वालिटी देणार आहोत, क्वांटिटी वगैरे नाही. आणि तुम्हाला 15 प्रश्न जे की तुमचे जवळपास अर्ध्या तासामध्ये कवर केलेले आहे मी. नाही तर बाकीचे जर का असतील तर ते त्याच्यामध्ये तुम्हाला घुमून फिरून सांगून वगैरे तुमचा 1 तास वगैरे त्याच्यामध्ये वेस्ट करते, आणि तुम्हाला बाकीचे जे आहे ते पेड वगैरे स्वरूपात त्यांनी देतात. तर हे आपण तुम्हाला एकदम फ्री देणार आहोत. त्याच्यामुळं तुम्ही विजन गव्हर्नमेंटला सबस्क्राईब नक्की करा, आणि विजन गव्हर्नमेंटशी कनेक्ट राहा. चला भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.